मित्रांनो, तुमचे स्वागत आहे विश्व न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र असणार व काय कागदपत्रे लागणार. तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, समोर पाहूया. ज्येष्ठांना 3,000 वयोश्रीसाठी अर्ज केला का? ही लोकमत या वृत्तपत्रावरली बातमी आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना. राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली आहे. यात पात्र ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपयांची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यामुळे साहित्य खरेदीसाठी होणारे गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत 3,963 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 3,419 पात्र करण्यात आले आहेत. येथे जे आहे ते ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकी 3,000 रुपये जे आहे ते पात्र नागरिकांना मिळणार आहेत असे येथे दिलेलं आहे. त्यांच्या खात्यात महाडीबीटीद्वारे खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. साहित्य खरेदीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये देण्यात येणार आहेत. ही जी आहे ती नांदेड जिल्ह्यासाठीची बातमी आहे. तर ही सर्वकडे बातमी लागू आहे, पण ही नांदेड या वृत्तपत्राच्या वरती प्रसिद्ध झालेली आहे. खाली पाहू शकता योजनेचे निकष काय. मी वाचून दाखवत आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र अर्जदार हा 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेला असावा. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे. या योजनेमुळे अनेक ज्येष्ठांना या वयात लागणारे विविध साहित्य व वस्तू खरेदीसाठी आर्थिक मदत होणार आहे. जिल्ह्यात 3-3.5 हजारांच्या जवळपास अर्ज पात्र ठरले आहेत. तर मित्रांनो, इथे पाहू शकता अर्जदाराचे जे निकष आहेत ते काय आहेत. तर अर्जदार हा 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 65 वर्षे पूर्ण झालेला असावा व लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे. त्यानंतर येथे पाहू शकता काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. राज्यातील 65 वर्षे वय असलेले व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करता यावीत, यासाठी शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली आहे. येथे जे आहे ते दिलेलं आहे. अर्ज कोठे करावा हे देखील येथे दिलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. पात्र ज्येष्ठ नागरिकांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मालटेकडी रोड, नांदेड येथे सादर करावेत. हे जे आहे ते नांदेड जिल्ह्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज कोठे करावे, ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज कोठे करावे हे नांदेड जिल्ह्यामध्ये येथे ऑफिसचं जे आहे ते समाज कल्याणला तुम्हाला जे आहे ते अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर ज्येष्ठांना मिळतात 3,000 रुपये. इथे जे आहे ते दिलेलं आहे. पाहू शकता. या योजनेअंतर्गत चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्व्हायकल कॉलर आदी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदीसाठी 3,000 रुपयांपर्यंतची रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना येथे जे आहेत ते काही साधने आहेत, चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड वगैरे आदी हे खरेदी करण्यासाठी 3,000 रुपये त्यांना बँक खात्यामध्ये त्यांच्या रक्कम जमा करण्यात येणार आहे. तर या योजनेसाठी काय कागदपत्रे लागतात ते आपण येथे सविस्तर पाहूया. कागदपत्रे काय लागतात तर इथे दिलेलं आहे. आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे 2 छायाचित्रे आदी महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. तर इथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कागदपत्रे काय लागतात. तर अर्जदाराचं आधार कार्ड, मतदान कार्ड, बँकेचे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आणि पासपोर्ट आकाराचे 2 फोटो जे आहेत ते अर्जदाराला अर्जासोबत जोडावे लागतात. अशी महत्त्वाची कागदपत्रे आहेत. तर तुम्ही अर्जदाराचा जो आहे तो अर्ज भरून समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे दाखल करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं जे ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज दाखल करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कळवा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.